30-32 वर्ष झाली असतील. आम्ही चौघजण एक वेळ तेव्हा नवीन एक कोल्हापुरात 3 स्टार हॉटेल चालू झालं. तेव्हा कोल्हापुरात 3 स्टार हॉटेल मध्ये मोठी बाब त्या 3 स्टार जायचं असं ठरलं. मग आम्ही चौघजण 3 स्टारला ते गेलो. तेव्हा हॉटेलमध्ये गेल्यानंतर हॉटेल अगदी प्रशस्त, लॉबी बी मस्त होती, इंटेरियर मस्त केलेलं, बार रेस्टॉरंट होती. ते एवढं वातावरण जबरदस्त होतं. मग बसलो नेहमीप्रमाणे. मग सगळ्यांची लेवल एकत्र करून जे काय मागवलं ते मागवले आणि इंस्ट्रुमेंट म्युझिक वाजवतं, मंद लाईट असं आहे आणि इंटरव्ह्यू काय जबरदस्त होतं. त्यामुळे एक वेगळंच फील तयार झाले. तर आम्ही निवांत बसलो. मग स्नॅकला काय इतर वेळा चणपटा आणि शेंगदाणे खाणार, पण तिथं आता 3 स्टारला बसलो म्हटल्यानंतर रोस्टेड पापड घ्या की, सॅलेड घ्या, झालं सगळ्यांची. मग हळूहळू करत कोटा सगळा संपल्यानंतर आता उठायला पाहिजे नाही, पण ते एकंदर वातावरण तिथलं जे फील होत होतं की नाही ते एक वेगळंच होतं. त्यामुळे काय झालं नाही असं करायचं लाईट मागूया. मग लाईट करत आणि जेवढं होतं तेवढंच मागवलं. मस्त एन्जॉय केलं. झालं. मग उठल्यानंतर काय आता जेव्हा जायचं. मग बिल तेव्हा 800-850 रुपये काहीतरी बिल झालं. तर बिल भागवलं. मग प्रत्येकानं आपलं थोडे पैसे घातले चौघांनी बिल भागवल्यानंतर वेटर पण त्याला 50 घेऊन आले. आमच्यातल्या एका कार्यकर्त्याने 50 रुपये त्याला टिप म्हणून देऊन टाकले. तर जायला खाली आल्यानंतर आता जेवायचं आमच्या नेहमीप्रमाणे तांबडा पांढरा असायची. ती ठराविक हॉटेल तिथं जाईल. तर थांबा म्हणा एक काय ट्यूब पिटली. थांबा म्हणा आली 800 रुपये बिल झाली. पैसे किती बघूया आता आपल्याकडे, कारण तेव्हा साधारणतः 120-110 का 120 रुपये थाळी होती तेव्हा. तर 4 पैसे काढा म्हणून मग प्रत्येकानं बघितलं पैसे काढले. कोणाकडे 50, कोणाकडे 40 असं करत 200 रुपये. आता 200 रुपये चौघजण जेवायचे. तो माझा पहिली तेवढी जाऊन उठलो असतो तर बरं झालं असतं की नाही. ह्या म्हटलं घे, परत बसलो, हे जायला की नाही आता काय करायचं. हे ना तुम्हाला सांगतो त्याच हॉटेलच्या खाली एक अंडलापूरची गाडी होती समोरच. मग आता काय करायचं म्हणजे चला हे 200 रुपये आहेत. तर 200 रुपये मध्ये आम्ही त्या हॉटेलच्या 3 स्टार हॉटेलच्या खाली अंडापूरची गाडी होती, त्या अंडापूरच्या गाडीवर जाऊन ते पण आवडेशाला गेलो. कारण वरती ती समोरच्या बाजूला त्याची संपूर्ण ग्लास होती. त्या ग्लास मधनं बाहेर सगळे दिसलो आणि म्हणलं आजूबाजूला शेजारी बसलेल्या टेबलवरच्या कोणीतरी समोरच्या त्या काचेतनं आम्हाला बघितली त्याच्या आईला आबरू जायचं आणि त्यातलं कोणतं ओळखीच असायचं म्हणले. म्हणून त्या गाडीच्या जरा मागच्या बाजूला पाठकरून त्याच्या आडोशाला उभारून चौघाने आपलं मस्तपैकी डबल अंडापूरची हाणली आणि त्या हॉटेलकडे एकदा बघितलं, गाड्याला किक मारले नाही आलो घराकडे. तर अशी काय अडचण होते, पण ते अडचण पण मजेशीर. तर असं काय तुमच्या आयुष्यात घडलं असलं तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. नवीन व्हिडिओ